एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे। गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आहे। बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे। ही आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे। पर्यटक या बोटीने एलिफंटाला जात असतात आणि तीच बोट उलटलेली गेटवेहून ती निघालेली होती एलिफंटाकडे। तर बोट एलिफंटाकडे जाताना ही बोट उलटलेली। बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। लोक एलिफंटाला फिरायला जात असतात आणि एलिफंटाकडे जाणारी ही बोट उलटलेली आहे। गेटवेहून ही बोट सुटत असते आणि ती एलिफंटाला जात असते, ती मध्येच उलटलेली असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। एलिफंटाकडे जाताना बोट उलटली आणि बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, काय घडलंय? मुंबई ते अलिबाग अशा प्रकारची किंवा मुंबई ते एलिफंटा अशा प्रकारच्या ह्या बोटी मुंबईतून जात असतात। त्यामध्ये अनेक पर्यटक जे असतात ते जात असतात आणि आता अर्ध्या तासापूर्वी ही बोट एलिफंटाकडे निघाल्याची माहिती मिळते आणि त्यामध्ये जवळपास 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती मिळते। एलिफंटाकडे जात असताना मुंबईपासून थोड्याच अंतरावर ही बोट जी आहे ती उलटल्याची माहिती मिळते। त्यामध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याचं माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता जे नेव्ही असेल किंवा मुंबई फायर ब्रिगेड असेल, त्याचबरोबर मुंबई मॅरिटाईम जे म्हणजे पर्यटन विभाग आहे त्याचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पोहोचत असल्याची माहिती मिळते आहे। एकंदरीतच आता यातले किती प्रवासी बुडालेत का अजून त्याची पूर्णपणे माहिती आलेली नाहीये। काही प्रवाशांना पोहता सुद्धा येत असल्याची माहिती मिळते आहे, परंतु मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि आता यावर प्रशासन जे आहे ते जागे झालेलं आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। बरं, एक महत्त्वाचं मनोज, बोट गेटवेच्या जवळ उलटली आहे की नेमकी तिथं एलिफंटाला पोहोचताना उलटली आहे की समुद्राच्या मधोमध ही घटना घडली आहे? गेटवे वरून ही बोट निघाली होती आणि जवळपास अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये ही बोट निघालेली असताना अशा प्रकारची ही दुर्घटना झाली आहे। अगदी धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बोटीत 30 प्रवासी असल्याची माहिती आहे।